नमस्कार मित्रांनो, आज आपण परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे ते बघणार आहोत. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना तसेच पालकांना सुद्धा यामध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. जास्तीत जास्त शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा पे चर्चा या केंद्र सरकारच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. तर चला आपण पीपीटीद्वारे परीक्षा पे चर्चाचे रजिस्ट्रेशन कसे करायचे ते समजून घेऊया. त्यासाठी जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये असलेले क्रोम ब्राउझर किंवा इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करून घेऊया. शक्यतो आपण इंटरनेट एक्सप्लोरर मध्येच रजिस्ट्रेशन करावे, कारण की क्रोम ब्राउझरला इतका सपोर्ट तिथे मिळत नाही. तर आपण आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा पीसी मध्ये आपले गुगल ओपन करून घेऊया. गुगल ओपन केल्याच्या नंतर आपल्याला सर्च विंडोमध्ये PPC 2024 रजिस्ट्रेशन असे टाईप करायचे आहे. असे टाईप केल्याच्या नंतर सर्च केल्यानंतर MyGovernment.in ही जी पहिलीच विंडो आपल्याला दिसेल, जिथे लिहिलेले असेल परीक्षा पे चर्चा 2024, ती विंडो आपल्याला ओपन करायची आहे. ती विंडो ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल, जिथे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब विद्यार्थ्यांशी चर्चा करताना आपल्याला दिसून येतील. थोडं खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर आपल्याला पार्टिसिपेट नाव असं 2 ठिकाणी लिहिलेलं दिसेल, परंतु आपल्याला जिथं PPC 2024 कॉम्पिटिशन ओपन फॉर स्टुडंट ऑफ क्लास 6 to 12 पॅरेंट्स अँड टीचर असे ठिकाणी जी टॅब दिलेली आहे पार्टिसिपेट नावची, त्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. ती टॅब क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो दिसेल. इथं एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला लॉग इन विथ OTP ही टॅब वापरूनच आपल्याला परीक्षा पे चर्चा याचे लॉग इन करायचे आहे. तर लॉग इन विथ OTP ह्या टॅबला क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक विंडो येईल, जिथे आपल्याला लिहिलेलं असेल की लॉग इन टू युअर इनोव्हेट अकाउंट, आणि तिथे आपल्याला आपले फुल नेम टाकायचे आहे, त्याचबरोबर आपला ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर आपल्याला सोयीस्कर मोबाईल नंबर टाकणे जाईल. तर आपण इथे आपले नाव आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन विथ OTP या टॅबवर क्लिक करायचे आहे. लॉग इन विथ OTP या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर OTP सेंड करण्यासाठी एक विंडो येईल आणि आपल्या जो दिलेला नंबर आहे त्या नंबरवर OTP येईल. तो OTP नंबर इथे आपल्याला टाकून सबमिट या टॅबवर क्लिक करायचे आहे. जेव्हा आपण सबमिट या टॅबवर क्लिक करू, त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची परत एक विंडो ओपन होईल. इथे मात्र हे परत लक्षात ठेवायचे आहे की लॉग इन करताना सुद्धा आता इथं आपल्याला लॉग इनची गरज नाहीये, कारण की ऑलरेडी आपण लॉग इन केलेलं आहे. इथे आपल्याला लॉग इन मध्ये आपले नाव सुद्धा दिसून येईल. त्यानंतर पार्टिसिपेट नाव या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे 4 टॅब आपल्या समोर दिसतील. पहिली जी टॅब असेल ती आहे स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन, म्हणजे जे विद्यार्थी ज्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे, ईमेल ID आहे, ते स्वतःच सेल्फ रजिस्ट्रेशन करू शकतात. त्याच्यानंतर त्याच्या खाली दिलेली आहे टीचर टॅब. इथं आपण शिक्षकांनी रजिस्ट्रेशन करायचे आहे. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID इथं द्यायचा आहे. त्यानंतर समोर तिसरी एक टॅब आहे बघा, त्या टॅबमध्ये स्टुडंट्स आणि खाली इन ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे की पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इन, म्हणजे आपल्याला इथं आपल्या लॉग इनहून विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. कारण त्याच्या खाली लिहिलेलं आहे बघा, फॉर स्टुडंट्स ऑफ क्लास 6 to 12 विथ नो ॲक्सेस टू इंटरनेट ऑर ईमेल ID ऑर मोबाईल नंबर, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेट ॲक्सेस नाहीये
ज्यांच्याकडे मोबाईल नंबर नाहीये किंवा ईमेल आय डी नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन शिक्षकांनी त्यांच्या लॉग इन होऊन करायचं आहे. ते पण आपण बघणार आहोत. ते कसं करायचं ते सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण त्यापूर्वी आपण शिक्षकांनी रजिस्ट्रेशन कसे करायचे हे बघूया. म्हणून टीचर या टॅबवर आपल्याला सबमिट करायचे आहे. जेव्हा आपण टीचर या टॅबवर सबमिट करू तेव्हा अशा प्रकारचा टीचरचा एक फॉर्म आपल्यासमोर उपलब्ध होईल. तिथं लिहिलेलं असेल पार्टिसिपेट ॲज टीचर. आता यामध्ये आपल्याला आपले टीचर डिटेल्स भरायचे आहेत. जसे की टीचर नेम टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, टीचर नेमच्या ठिकाणी आपले आणि वडिलांचे नाव आपल्याला टाकायचे आहे. तिथे सरनेम टाकायचे नाही किंवा फक्त आपलेच नाव सुद्धा टाकायचे नाही, तर तिथं आपले आणि आपल्या वडिलांचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर पुढे आपले सरनेम लिहायचे आहे. सरनेम लिहिल्यानंतर खाली ईमेल आय डी, मोबाईल नंबर, जेंडर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला कॅलेंडरद्वारे निवडायचं आहे. त्यानंतर आपण कोणते सब्जेक्ट शिकवतो, सब्जेक्ट स्लॉटमध्ये जे सब्जेक्ट आपण शिकवत असू त्या सब्जेक्टवरती आपल्याला क्लिक करायचे आहे किंवा त्या लिस्टमध्ये आपण शिकवत असलेला सब्जेक्ट नसेल तर आपल्याला एनी ऑर्डर करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपले पूर्ण स्कूल डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर स्कूल डिटेल्स टाकल्याच्या नंतर आपल्याला कोणतं बोर्ड आहे आणि आपला जिल्हा, तालुका, ॲड्रेस वगैरे ह्या सर्व बाबी आपल्याला त्या फॉर्ममध्ये फिल करायच्या आहे. या सर्व बाबी फिल करून झाल्याच्या नंतर थोडं खाली स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. ते प्रश्न इंग्रजीमध्ये आहेत. तुम्ही लँग्वेज सुद्धा त्याची चेंज करू शकता, बट मराठीमध्ये मी करून बघितलं पण मराठीचे शब्द खूप हार्ड वाटले, त्यामुळे इंग्रजीतच ते देणं सोपं वाटतंय. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे आपण द्यायची आहेत. ज्याला जी लँग्वेज सुटेबल वापरेल, मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा इतर दुसऱ्या लँग्वेज सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, तर त्या लँग्वेज सिलेक्ट करून आपण या 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. या 5 प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्याच्या नंतर खाली बघा क्वेश्चन टू PM असं लिहिलेलं आहे शेवटी. तर इथं क्वेश्चन टू PM मध्ये आपण आपल्या मनातील प्रश्न आदरणीय पंतप्रधान साहेबांना विचारू शकतो. त्याची शब्द मर्यादा 500 शब्द आहे. ते ऑप्शनल आहे. आपल्याला विचारायचे असेल तर आपण विचारू शकतो, नसेल विचारायचे तर नाही विचारायचं. त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या थोडंसं खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर सेव्ह ड्राफ्ट आणि सबमिट ह्या 2 टॅब आपल्याला दिलेले आहेत. तर आपण सेव्ह ड्राफ्ट करायचं नाही, आपण सबमिट या बटनवर क्लिक करायचं, म्हणजे आपण भरलेला फॉर्म सबमिट होईल. जेव्हा आपण भरलेला फॉर्म सक्सेसफुली सबमिट होतो त्याच्यानंतर आपल्याला आपले सर्टिफिकेट डाउनलोडसाठी उपलब्ध राहते आणि आपल्याला एक मेसेज सुद्धा येतो की यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड फॉर PPC 2024 आणि त्याच्याच पुढे लिहिलेलं आहे डाउनलोड सर्टिफिकेट. इथं आपण डाउनलोड सर्टिफिकेट वरती क्लिक करून आपली सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकतो. आता आपण बघूया की ज्या विद्यार्थ्यांकडं मोबाईल नंबर नाहीये, ईमेल आय डी नाहीये किंवा त्यांच्याकडे इंटरनेट ॲक्सेस नाहीये, अशा विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन कसे करायचे. तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम त्यांचे रजिस्ट्रेशन टीचर लॉग इन होऊन करायचे आहे हे लक्षात घ्यावे लागेल. टीचर लॉग इनच्या इथं जे दिलेले आहे सबमिट टॅब ते आपल्याला क्लिक करायचे आहे. ती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर पार्टिसिपेट ॲज स्टुडंट थ्रू टीचर अशा प्रकारची एक टॅब उपलब्ध होईल. या टॅबमध्ये आपण बघू शकता स्टुडंट्स नेम आपल्याला टाकायचे आहे, लास्ट नेम आपल्याला टाकायचे आहे. इथं सुद्धा तीच खबरदारी आपण घ्यायची की स्टुडंट नेम टाकताना फर्स्ट नेमच्या ठिकाणी त्याचे व त्याच्या वडिलांचे नाव आपल्याला टाकायचे आहे आणि लास्ट नेमच्या ठिकाणी त्यांचे सरनेम टाकायचे आहे. तर तुम्ही इथं नोटीस करू शकता की बघा ईमेल आय डी इथं ऑप्शनल दिलेला आहे आणि मोबाईल नंबर सुद्धा इथं ऑप्शनल दिलेला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीची आवश्यकता नाहीये ज्यांचे रजिस्ट्रेशन आपण आपल्या टीचर लॉग इन करणार आहोत. त्यानंतर सेम
त्यांची माहिती जशी आपण आपली माहिती भरतो त्या प्रकारेच विद्यार्थ्यांची सुद्धा आपल्याला माहिती फिल करायची आहे आणि ती माहिती फिल केल्याच्या नंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्या समोर विंडो येईल, यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड फॉर PPC 2024 आणि आपल्याला तिथंच सर्टिफिकेट सुद्धा विद्यार्थ्याची डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. तर अशा प्रकारे आपण परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग, आपलं पार्टिसिपेशन नोंदवू शकतो. आशा करतो की हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त ठरेल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यांचे सेल्फ रजिस्ट्रेशन करण्यासाठी, जास्तीत जास्त शिक्षकांनी त्यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती. धन्यवाद.